ब्रेकिंग बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच निवासी डॉक्टरांनी 3 दिवसांपासून सुरू असलेला संप आता अखेर मागे घेतलाय असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला आहे। 8 वाजेपर्यंत डॉक्टर कामावर रुजू होतील अशी माहिती देखील गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। ब्रेकिंग बातमी आताची आपण पाहतोय। निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आलाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलेली आहे। रात्री 8 वाजेपर्यंत संप मागे घेऊन डॉक्टर कामावर रुजू होतील असा दावा देखील गिरीश महाजन यांनी केलेला आहे। आता या संदर्भातली अधिकृत घोषणा निवासी डॉक्टरांकडून त्यांच्या संघटनेकडून होण्याचं बाकी आहे। मात्र ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। सध्या निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा दावा सरकारने केलेला आहे। गेल्या 3 दिवसापासून सगळ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे, गंभीर समस्या निर्माण झाली आहे आणि काल माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी या संदर्भामध्ये कडक ताशेरे यांच्यावर ओढलेले होते आणि म्हणून आज आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं होतं की आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपण हजर व्हा। आणि त्यानंतर त्यांनी येऊन माझ्याशी चर्चा केली। आम्ही जवळपास 1.5 तास चर्चा सर्व डॉक्टरांचे जे प्रतिनिधी होते, मार्चचे प्रतिनिधी, त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही सगळ्या मान्य केलेल्या आहेत। मी सांगितलं 15 दिवसाच्या आत 1100 सुरक्षा रक्षक, अतिशय ट्रेन सुरक्षा रक्षक आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देतो। 4-5व्या दिवसावर म्हणजे आजपासून 4-5व्या दिवशी त्या ठिकाणी भरतीला सुरुवात होईल आणि 15 दिवसापर्यंत 1100 सुरक्षा रक्षक, अतिशय प्रशिक्षित असे सुरक्षा रक्षक आम्ही तुम्हाला देणार आहोत। आणि एवढं सांगून बाकी त्यांचे जे विषय होते, मग सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे असतील, अलार्मच्या बाबतीमध्ये असतील, काही पेशंटची गर्दी जास्त होते त्यांना रिस्ट्रिक्शन करण्याच्या बाबतीत असतील, सगळ्या विषयांवर अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झाली ती त्यांनी मान्य या ठिकाणी केलेली आहे आणि 8 वाजता आम्ही कामावर हजर होऊ असं त्यांनी मला या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर आपण पाहतोय गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी दावा केलेला आहे की निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतलेला आहे आणि रात्री 8 वाजेपर्यंत सर्व निवासी डॉक्टर आपापल्या कामाच्या ठिकाणी रुजू होतील असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। सकारात्मक चर्चा डॉक्टरांच्या प्रतिनिधींबरोबर झाल्याचं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचा जो निर्णय आहे तो सरकारने घेतल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। येत्या 15 दिवसात 1100 ट्रेंड सुरक्षा रक्षक हॉस्पिटल्सना पुरवले जातील। डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा जो प्रश्न होता त्याची देखील मागणी जी आहे ती मंजूर झालेली आहे। त्यामुळे आता 8 वाजेपर्यंत या डॉक्टर्सना रुजू होण्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आहेत सध्या। पंकज, 8 वाजेपर्यंत डॉक्टर आपला संप मागे घेतील आणि आपल्या कामावर रुजू होतील असा दावा गिरीश महाजन यांनी केलेला आहे आणि अधिकृत घोषणा फक्त आता या संदर्भातली डॉक्टरांच्या प्रतिनिधींकडून व्हायची आहे। काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, सरकारकडनं याची घोषणा केलेली आहे। सरकारने 1100 ट्रेंड सिक्युरिटी गार्ड जे आहे, जी कंपनी सिक्युरिटी गार्ड पुरवते त्यांच्याकडनं 1100 ट्रेंड सिक्युरिटी गार्ड द्यायचं आश्वासन जे आहे ते पूर्ण केलेलं आहे। यापूर्वी सीसीटीव्ही असो किंवा इतर विषय असो या बाबतीमध्ये सरकारने पावलं उचललेली आहेत। त्यामुळे आता अत्यावश्यक सेवा असल्यामुळे तुम्ही संप मागे घ्या अशी विनंती जी आहे ती सरकारने विधानभवनात झालेल्या मार्चच्या प्रतिनिधींसोबत जी बैठक झाली त्याच्यामध्ये सांगितलं। याच्यामध्ये मार्चच्या प्रतिनिधींनी आपण सकारात्मक आहोत हे सांगितलं। संध्याकाळची 6ची डेडलाईन होती। 6 वाजता जर का या बाबतीत निर्णय घेऊन डॉक्टर जर का रुजू झाले नसते तर त्यांचं 6 महिन्याचं वेतन जे आहे ते कापण्यात येणार होतं किंवा देण्यात येणार नव्हतं। त्यामुळे सरकारकडनं आश्वासन दिलं गेल्यानंतर डॉक्टर सकारात्मक आहेत। मात्र 8 वाजेपर्यंतची डेडलाईन आहे, 8 वाजता रुजू होतो असं त्यांनी सरकारला सांगितल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे। मात्र 1 तास अजून आहे। 1 तासानंतर गिरीश महाजनांची जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 8 वाजेपर्यंत ते रुजू होतात। त्यांनी सांगितले ते जर का रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। मग एस्मा असेल, मेस्मा असेल हे कायदे आहेत। त्याच्यानंतर पगार जे आहे त्यांचा 6 महिन्याचा वेतन कापण्याचा जो निर्णय घेतलेला आहे असे अनेक कारवाईचे बडगे जे आहेत ते उपसले जाऊ शकतात। मात्र त्याच्या आधी 8 वाजेपर्यंतची डेडलाईन आहे। डॉक्टरांकडनं सरकारला आश्वासन मिळाल्याचं सरकारचं म्हणणं आहे। अर्थात आता 8 वाजता ते रुजू होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जर का झाले नाही तर कारवाई करू असं स्पष्ट जे आहे ती प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे। सरकारची भूमिका ती त्यातनं त्यांनी स्पष्ट केलेली आहे।